उल्हास नदीला प्रत्येक वेळेस पाणी आलं की महापूर येतो. गेल्या 10 वर्षामध्ये 5 वेळा महापूर या शहरामध्ये आलं. असं असताना एका संस्थेनं भराव टाकून मातीचा भराव टाकून अतिक्रमण केलं होतं. तहसीलदारांनी आमच्या बातम्यांनंतर अनेक आंदोलनानंतर त्याची दखल घेऊन 10 कोटीचा दंड देखील ठोठावला. त्यांना भराव काढण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मात्र या उल्हास नदीला जेव्हा पूर येतो, महापूर येतो, असं असताना एखादी संस्था जर अतिक्रमण करत असेल तर तुम्ही खासदार म्हणून या विभागातले तुम्ही कसं पाहता याच्याकडे? तुम्ही यासाठी काय प्रयत्न करणार? बघा, हा जो विषय आहे हा पहिल्यांदाच माझ्या समोर आलेला आहे की कोणीतरी भरावा टाकतो आणि त्याच्यामुळं नदीमध्ये तो गाळ साचलेला आहे. हा मला पहिल्यांदाच माझ्यासमोर प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळं तो विषय तिथं झाला नाही. परंतु आता इथून उठल्यानंतर लगेच शिवसाहेब आहेत, हा विषय इथल्या इथं लगेच घेतला जाईल आणि जर त्या संबंधित ज्यांनी तो गाळ टाकलेला आहे त्याच्यावर तहसीलदारांनी देखील काय कारवाई केली हिचा देखील मी आत्ता लगेच फोनद्वारे आढावा देखील घेईन आणि संबंधित व्यक्तीवर संबंधित जेही असतील त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी, मग ते कोणीही असो. अशा प्रकारची मागणी देखील करणार आहोत. आणि मी आल्या जेव्हा पाहणी केली, मी शिवसाहेबांना किंवा सगळ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ही सगळी कामं वर्षानुवर्ष, जसे तुम्ही 10 वर्षापूर्वीचा विषय बोलला, तेच ठेकेदार असतात, अधिकारी खालचे तेच आहेत. शिवसाहेब बदलतात पण अधिकारी तेच असतात, लोकप्रतिनिधी असतात. परंतु या सगळ्यांच्या मी स्पष्ट सांगतो, हलगर्जीपणामुळं हीच गोष्ट वारंवार 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष आपल्याला करायला लागतो. आणि म्हणून शिवसाहेबांनी मी सांगितलं की याविषयीचा एक चांगलं प्रपोजल बनवा की येणाऱ्या 25 वर्षात देखील ही अडचण राहिली नाही पाहिजे. तुम्ही प्रपोजल बनवा, ते प्रपोजल पास करून आणण्यासाठी ही आमची सगळे लोकप्रतिनिधी जबाबदारी आहे ना. मी तुम्हाला शब्द देतो ना की ते प्रपोजल आम्ही पास करून आणू. बरं ठीक आहे, आता पावसाळा आहे, सगळ्याच गोष्टी त्या पावसाळ्यात शक्य नाही, पण आतापासून आपण त्यांचा पाठपुरावा केला, येत्या 6 महिन्यात जरी तो प्रपोजल मंजूर झाला तरीसुद्धा भविष्यात पुढच्या वर्षी तर कमीत कमी अडचण दूर होईल. बरं, एकाच वेळेस आपण सगळं बदलापूर शहराची परिस्थिती बदलू शकत नाही, पण ही परिस्थिती टप्प्याटप्प्याने तर आपण बदलू शकतो, टप्प्याटप्प्याने त्याचा पाठपुरावा करू शकतो. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की त्यांनी टोटल काहीतरी 700 करोडच्या आसपास एक प्रपोजल बनवलेलं आहे. त्याच्यातून काहीतरी 231 करोड रुपये काय किती मंजूर झालेले आहेत. आणि पुढचं जे आहे हे सगळं आता प्रपोजल मी देखील मागवलेलं आहे आणि मग त्याच्यावर मी देखील अभ्यास करून त्याच्यात काय करायचं याची पुढची भूमिका घेतली जाईल. कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं साहित्य गौरव ग्रंथालय, वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था, 1.5 लाख पुस्तकांचा संग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये. स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा, पर्याय एकच, साहित्य गौरव ग्रंथालय.